करतायत गुजरातला, पण याच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती, दानादान करून सोडली होती, विसरू नका. माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे बरं का, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका. ते विश्वपुरुष होते. आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा. हां, पाटीदार होते, अमुक होते, तमुक होते, हा विषय आता काढण्याचा प्रश्न काय? महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार आहे. आम्ही तुमचं सगळ्यात मोठं दैवत सुद्धा कारखाने पळवले, जमिनी पळवल्या, शिवसेना पळवली, राष्ट्रवादी काँग्रेस पळवली. हां, अधूनमधून बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात त्यांना प्रेमाचा उमाळा इथंच असतो. उद्या बाळासाहेब ठाकरे पळवतील, एक पुतळा उभारतील तिकडे हा देऊन कुलाब्याचा. आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले. हे निर्लज्ज लोक आहेत. हां, शिवाजी महाराज पळवतात तुम्ही, महाराष्ट्रात आराध्य दैवत आमचं. तुमच्याकडे काय दैवत नाहीत का? सगळे राक्षस आहेत का गुजरातमध्ये? बकासूर, अजित पवारांच्या भाषेत. तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्माला झाले नाही आहेत का? म्हणून तुम्हाला आमची दैवत पळवण्याचं बकासुरी आनंद घ्यायचा आहे? सांगा ना. राऊत साहेब, आज बहुचर्चित ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत चित्रित होते. होय, तुमचे टोकदार प्रश्न, मार्मिक प्रश्न तयार आहेत का? आणि काय सांगाल की तुम्हाला काय अपेक्षित आहे या मुलाखतीतून? आज प्रथमच माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची एक संयुक्त मुलाखत होते. संयुक्त सभेआधी संयुक्त मुलाखत होते, लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीनं जिथे ही मुलाखत घेतली जाणार आहे ग्रँड हयात हॉटेलमध्ये, तिथे आता या क्षणी सेट उभारण्याचं काम सुरू आहे. संपेल आता, फार भव्य सेट आहे. त्याचे तुम्हाला वाटल्यास फोटो पाठवतो, मी देतो. ती तयारी सुरू आहे. दोन नेते एकत्र येत आहेत, दोन भाऊ सुद्धा एकत्र येत आहेत. आणि त्यांना आम्ही असं ठरवलं आहे की मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातच त्यांच्याशी चर्चा करावी. बाकी राजकारणाचे प्रश्न विचारायला भरपूर वेळ आहे नंतर. पण मुंबईसह महाराष्ट्रातल्या लोकांना काय हवं आहे आणि तुम्ही काय देणार आहात, आपण काय देणार आहात, या संदर्भात सकारात्मक आणि विधायक चर्चा या मुलाखतीतून यावी अशी माझी आणि माझ्याबरोबर जे मुलाखत घेणार आहेत महेश मांजरेकर त्यांची भूमिका आहे. महेश मांजरेकर हे जरी फार मोठे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक असले तरी ते आज एक मुंबईकर म्हणून मुलाखतीला बसणार आहेत. एक मुंबईकर म्हणून. आणि मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याविषयी ते दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारतील. ही मुलाखत नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे. राऊत साहेब, सभा दोघांच्या होत नाहीत, त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की काय वातावरण. सभा कशा करता व्हायला पाहिजे? राज ठाकरे पण काल बाहेर पडणार होते, सभा घेणार होते, चर्चा सुरू. नाही, एक लक्षात घ्या, कोण काय बाहेर चर्चा करतंय ना त्याच्यावर प्रश्न घेऊ नका. सभा कधी घ्यायचा याचं गणित आणि याची मांडणी आम्ही केलेली आहे. 9 तारखेला ही पहिली सभा नाशिकला होते. त्यानंतर माननीय उद्धव साहेब संभाजीनगरला जातात. आम्हाला माहिती आहे सभा कधी घ्यायच्या आणि कशा प्रकारे घ्यायच्या. मुंबईमध्ये मैदान अडवून ठेवलेलं आहे, तो वाद सुरू आहे. म्हणजे शिवसेना किंवा मनसेच्या महायुतीला सभा घेता येऊ नये या राक्षसी हेतूनं बरं का मैदानांवरती दगड ठेवले म्हणजे उगाच. तर त्याच्यावरती आता आमची चर्चा सरकारशी सुरू आहे. नाही, स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांचं मनोमिलन शिवसेनेबरोबर जे झालं आहे त्यातून सर्वत्र आम्ही एकत्र काम करतो आहोत. उद्धव साहेबांचे पहिल्यापासून एक त्यांच्या कामाची पद्धत आहे, सभा घेण्यापेक्षा शाखांपर्यंत पोचावं आणि प्रत्येक शाखेच्या बाहेर एक लहानशी सभा होतेच आहे. लोक जमत आहेत, अधिक लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधावा हे त्यांचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. मुंबईमध्ये एकच अतिविराट सभा घ्यावी याच्यावरती आमचं एकमत आहे. राऊत साहेब, आता प्रचार सुरू झालेला आहे. अजूनही दोन्ही ठाकरेंचे अपक्ष बंडखोर रिंगणात आहेत. कारवाई अजूनही होताना दिसत नाही. अनेकांवर कारवाई झालेली आहे, अजिबात दिरंगाई नाही.
दिरंगाई कशाला होईल? खास करून वरळीमध्ये अजूनही परवा आम्ही कारवाई केली ना, एक यादी आली, अजून एक यादी येईल, होणार. प्रत्येक बंडखोराला, अजूनही बंडखोरांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी स्वतःला बंडखोर म्हणून घोषित केलेलं आहे ते सर्व शिवसेनेचे कडवट निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या डोक्यातला थोडासा कचरा निघून गेला, राग निघून गेला की ते हळूहळू मागे घेतील अशी